कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हायस कायमच माझ्यासाठी स्पेशल असेल. अरे सांगता श्रीनू. अरे जा जा पाणी पी. श्रीनिवास जा पाणी घे, जा आधी, जा 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 पाणी पी. ऍक्च्युली श्रीनिवास तू ना एक काम कर, तू जाऊन झोप आता उद्या आपल्याला किती कामं आहेत. गुढीपाडवा आहे उद्या, त्याची गडबड असेल सकाळी, त्यानंतर निशीची एंगेजमेंट आहे संध्याकाळी, त्याची गडबड असेल. तू जा, खरंच आपल्याला ना 1 मिनिट पण टाइम मिळणार. तसंही आता मेहंदी काढून झाली, मी जाऊन झोपतो. हा मंजू काकी, तुला मेहंदी नाही काढायची? नको बाई, डिगभर काम आहेत अजून आणि उद्याही असतील. भांडी घासणाऱ्या हातांना कशाला हवी मेहंदी? जाऊ देत, आपलं दुःख आपल्यालाच ठाऊक. मंजू काकी काय झालं आता? प्लीज एक फोटो काढतेस का मेहंदीचा? आता ही मेहंदी तर पुसली जाईल, बट फोटो माझ्या मेमरीमध्ये राहील ना. बदामात आईच्या नावाचं अक्षर आहे ना, स्पेशल एस. स्पेशल आहे. हा सर, लवकर, मला काम आहेत खूप. बस 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 श्रीनिवास, ऐक ना, तू ना मेहंदी काढायची ऍक्टिंग कर. हा म्हणजे माझ्याकडे मेमरी राहील ना. हा चला लवकर. हा, इथे बघा आता. स्माइल 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 करा आता. हा बाळा, तू या घरामध्ये जन्माला आलीस, लहानाची मोठी झालीस. आता हे घर सोडून तू तुझ्या सासरी जाणार, म्हणजे दुसऱ्या घरी जाणार ना, म्हणून तुझ्या मनात ती धाकधूक असणार, हो ना? अगं सगळ्या पोरींका असाच वाटता. बाईच्या जन्मात ही धाकधूक हवी हवीशी वाटता, आणि एकदा का माहेर सोडून जाऊची वेळ येली, काळीज हलता. अगदी बराबर बोललात तुम्ही. बाळा, इतके दिवस तुम्ही मुली हे माझं घर म्हणून घरात वावरता, लहानाच्या मोठ्या होता, आणि एकदा का तुमच्या डोक्यावर अक्षता पडल्या की मग या घराला माहेर असं नवीन नाव तुमच्यासाठी मिळतं. मग लग्न झालेली मुलगी माहेरी 2 दिवसाची पाहुणी असते, तिचा या घराशी काहीही संबंध नसतो. अशा काही खुळचट कल्पना मुलीच्या मनावरती बिंबवल्या जातात. पण बाळा, तसं काही नसतं. निदान आपल्या घरी तरी तसं काही नाहीये. निशी बाळा, हे घर कालही तुझंच होतं, आजही हे घर तुझंच आहे, आणि कायम हे घर तुझंच राहणार. मग तू कोणाची बायको झालीस, कोणाची सून झालीस, तरी या घरची तू लेकच असणार आहेस. आणि या घरावरचा तुझा हक्क कधीच हिरावून घेतला जाणार नाही. आणि बाळा, अजून एक महत्वाची गोष्ट. बाळा, तुला कधी काही सांगावंसं वाटलं, बोलावंसं वाटलं, तर आम्ही दोघंही सतत तुझ्या बरोबर असणार, तुला समजून घ्यायला, तुझं बोलणं ऐकून घ्यायला. स्वतःला कधी एकटं समजू नकोस. तुझ्या प्रत्येक सुखात, तुझ्या प्रत्येक दुःखात आम्ही दोघंही कायम तुझ्या पाठीशी असू. आता तू नवीन नाती जोडणार आहेस ना, पण म्हणून जुनी नाती बोथट होणार नाहीत, ती कायम अबाधित राहतील. तुझ्या आजपर्यंत जे संस्कार झालेत ते तू कधीही विसरणार नाहीस, याची मला पूर्ण खात्री आहे. आणि बाप म्हणून मी माझं कुठलंही कर्तव्य कधीच विसरणार नाही, अगदी तुझ्या लग्नानंतर सुद्धा. आणि याच विश्वासाने तुझ्या सासरचं माप ओलांड. बाळा, कुठलीही शंका मनात न बाळगता बेधडकपणे नवीन आयुष्याला सुरुवात कर. बाळा, उद्या तुझ्या
उद्या तुझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे आणि तुझ्यासाठी तुझा हा बाप कायम तुझ्या पाठीशी असेल. अरे काय सुंदर गुढी उभारली आहे. निशी या घरातलो ह्यो तुझो शेवटचो गुढी पाडू. पण बाळा माका खात्री आहे तू या घरातली परंपरा संस्कृती टिकवून ठेवशील. दादाचं नाव कायम राखशील. चल रांगोळी काढूया. सो आज स्पेशल डे स्पेशल रांगोळी. गप ताई. अगं बरं आई, तुला पण काढायची आहे रांगोळी. हे घे. हो सांग मला काय करायचं. लक्ष इकडे मॅम. काय साहिल, तू अजून रेडी नाहीयेस? पटकन रेडी हो. अरे समझ में नहीं आ रहा कौन सा कुर्ता पहनूं. तो वरचा वरचा ब्राऊन कलर. ये वाला. हो. ओके. नीरज, हे समोर घेऊन जा. का? आता आपलं नातं जुळणार आहे, तेव्हा अशी देवाणघेवाण करावीच लागणार आहे, निदान वर्षभर तरी. अरे वाह मेघना, तुमने तो यहाँ के रीति रिवाज भी जान लिए. हो, कारण फक्त निशी नीरज किंवा दोन कुटुंबामधलं लग्न नाही, तर दोन संस्कृती या लग्नाने एकत्र येणार आहे आणि आपल्याला त्यांच्या संस्कृतीचा मान ठेवायलाच पाहिजे. नीरज, आज तिथे गुढी उभारणार आहे, त्या गुढीला नमस्कार कर आणि मग हे स्वीट दायचिन्ह दे आणि त्यांचा आशीर्वाद घे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.